महाराष्ट्र 24 तास न्यूज, हाक तुमची साथ आमची। नमस्कार, मी रोहित जाधव, महाराष्ट्र 24 तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक घडामोडी। दिनांक 2/12/24 रोजी माझे जे आंदोलन होते, आत्मदान आंदोलन मी करत होते, त्या आंदोलनापूर्वी प्रशासकीय अधिकारी त्यांची बैठक होऊन मला प्रशासनाकडून विनंती पत्र लेखी स्वरूपात देण्यात आले व माझे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे मला प्रशासनाकडून सांगण्यात आले। तरी सदर विनंतीचा मान ठेवून मी सदर आंदोलन हे थोड्या कालावधीसाठी मी स्थगित करीत आहे व तसेच लोकप्रतिनिधींनी पण या ठिकाणी मला एक महिला असून व होतकरू महिला म्हणून या ठिकाणी मला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यांचे मी आभार मानते या ठिकाणी। व तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी सकट या ठिकाणी मी एक होतकरू महिला व कष्टकरू महिला असल्या कारणाने या ठिकाणी मला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे व मला माझ्या तक्रारीनुसार मला न्याय मिळालेला आहे व तसेच पुढेही मला पुरेपूर माझा न्याय मिळवून देण्याचा त्यांनी मला प्रयत्न करतो म्हणून असे आश्वासन मला लेखी स्वरूपात दिलेलं आहे। तसेच संबंधित लोकांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी गुन्हेही दाखल काल केलेला आहे व पोलीस स्टेशन मधून पण मला प्रशासकीय अधिकारी पोलीस स्टेशन मधून पण मला सहकार्य मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी पुरेपूर त्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे पण पोलीस स्टेशनचं पण आभार मानते या ठिकाणी। तसेच शेवटी जे मी मागील पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे जे मी 13 इसम यांची मी नावं घेतलेले होते त्या ठिकाणी, त्या संदर्भात मी 13 जणांची जे नावं होती त्या संदर्भात मी पुढील 2025 मध्ये पुढच्या महिन्यात 25 मध्ये मी SP साहेबांशी सकट मी उद्या जाऊन चर्चा करून त्या संदर्भात मी माहिती देणार आहे की त्यांनी जेणेकरून भविष्यात आमच्या वडर समाजामध्ये माझ्यावर जे अन्याय झालेला आहे तर भविष्यात वडर समाजामध्ये इतर महिला कोण जर काम करू इच्छिते तर त्या ठिकाणी त्या महिलेवर परत कोण अन्याय करू नये, त्याच्यामुळे मला माझ्यावर जे अन्याय झाले ते इतर महिलांच्यावर कोणावर होऊ नये यासाठी मला या 13 जणांची नावं लवकरात लवकर मला डिक्लेअर करायला लागणार आहे व 13 जणांची नावं मी SP साहेबांना सांगून व महिला आयोगाकडून मी तसं पत्रव्यवहार केलेला आहे। आंदोलनामध्ये मला जे लोकप्रतिनिधी असू द्या किंवा मला पत्रकार बंधू असू द्या तर या ठिकाणी मला पोलीस प्रशासन किंवा जे महसूलचे जे कर्मचारी आहेत किंवा मान्य तहसीलदार साहेब असू द्या या सगळ्यांचं मला जे काही सहकार लाभलेला आहे, मला एक महिला म्हणून या ठिकाणी मला न्याय देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे। सर्वप्रथम मी त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानते या ठिकाणी व दृश्य व अदृश्य शक्ती सकट माझ्या पाठीमागे काहीतरी असणार आहे आणि त्यांचंही मी खूप खूप आभार मानते या ठिकाणी। आणि मला काही संघटनांनी, काही संस्थांनी, मजदूर संस्थांनी, काही संघटनांनी ह्या लोकांनी सकट मला पुरेपूर मला न्याय देण्यासाठी मला पाठिंबा दिलेला आहे। भविष्यात मी जे काही इथून पुढे जे काही लढा देणार आहे, काही संघर्ष करणार आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मला असं सहकार्य करावं असं मी विनंती पण करते।